नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. बऱ्याच प्रेक्षकांना ह्या गोष्टीची जाणीव आहे की मी कायदा पाळणारा मनुष्य असल्यामुळं मी कधीही ड्रायव्हिंग करत कोणत्याही स्वरूपाचे व्हिडिओ करत नाही. तरी सुद्धा काही प्रेक्षकांना असं वाटतं की मी ड्रायव्हिंग करत व्हिडिओ करतो. कधीच नाही. माझ्या शेजारी माझे चालक असतात आणि मी सीट बेल्ट लावून प्रॉपर डाव्या बाजूला माझ्या इथे बसलेला असतो, जो ड्रायव्हरच्या शेजारचा किंवा बहुतेक वेळेला तर मी मागे बसला असतो. ते सांगायचं कारण असं की काही प्रेक्षकांचे ते गैरसमज होतात आणि त्यामुळं काही कमेंट्स करतात. एनिवेज, मी श्री अजित पवार जे बोलतात ते फेस व्हॅल्यूवरती घेतो, कारण अजित पवार हे काही ट्रॅडिशनल राजकारण करण्यासाठी प्रचलित नाहीये. एक ते नेहमी करतात की त्यांना जेव्हा बोलायचं नसतं त्यावेळेला ते जसं एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी जातात, तसं अजित पवारांचा एक स्वभाव आहे. अजित पवार बोलतच नाही आणि ते बोलत नाही, त्यामुळे स्पेक्युलेशन होत राहतं. त्यांची इच्छा असते की जे काही डस्ट म्हणजे धुराळा उडालेला आहे तो खाली बसावा आणि मग त्यांना सोयीचं होईल त्यावेळेला ते बोलतात. आणि म्हणून आज दोन महत्वाच्या गोष्टी ज्या अजित पवार यांच्या बोलण्यातनं मला दिसल्यात त्याचं विश्लेषण करायचं आहे. एक तर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची आग्रहानं भेट घेतली, कारण अजित पवारांनी स्वतः सांगितलं पत्रकारांना की खरं तर ते फोनवर बोलू इच्छित होते, ते त्यांना मुंबईत या म्हणत होते, पण ते म्हणले नाही, आम्हाला तुम्हाला इथेच भेटायचंय. आणि मग इथल्या शासकीय रुग्णालयामध्ये विजय घाडगे जे उपचार घेत होते ते अजित पवारांना सर्किट हाऊसवरती भेटायला गेले. तिकडेच चाललोय मी त्या सर्किट हाऊसवरती. आणि तिथे जेव्हा अजित पवार त्यांच्याशी बोलले तेव्हा खासगीमध्ये त्यांनी असा शब्द दिला, असं विजय घाडगेंनी सांगितलं की येत्या मंगळवारपर्यंत माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होईल. आणि मग विजय घाडगेंनी त्यांना सांगितलं छावाच्या मंडळींनी, जर तुम्ही तो राजीनामा नाही घेतला तर आम्ही या संदर्भामध्ये आंदोलन करू. अर्थात त्याच्यावरती अजित पवार असं म्हणाले की या संदर्भामध्ये मी माणिकराव कोकाटे यांच्याशी चर्चा करणार आहे, त्यांचं काय म्हणणं आहे ते समजून घेणार आहे. माझ्या मते माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा किंवा त्यांचं खाते बदल हे अपरिहार्य आहे. फक्त या संदर्भामध्ये रोहित पवार यांना तितकं बळ मिळू द्यायचं का, कारण रोहित पवारांनी तो व्हिडिओ ट्विट केला आणि आत्ताच त्यांची पक्षात सरचिटणीस म्हणून निवड झालेली आहे आणि त्यांचा आता सत्कार सोहळा इथे होतोय. जर रोहित पवार यांच्या एका ट्विटमुळं मंत्र्याला राजीनामा द्यावा लागत असेल किंवा त्याची खांदेपालट केली जात असेल तर तो रोहित पवार यांच्या दृष्टीनं पक्ष संघटनेत आल्यानंतरचा एक सगळ्यात मोठा विजय असेल. आणि सरकारची प्रतिमा तर पाहता, ज्या पद्धतीनं सरकारमधल्याच मंत्र्यांनी आणि काही आमदारांनी सरकारला वारेमाप प्रसिद्धी द्यायचं ठरवलंय, तर त्याच्यानंतर विरोधकांना फारसं काही करायची गरजच नाही. माध्यम इतकं त्याचं विश्लेषण करतील, इतकं मटेरियल रोज माध्यमांना हे लोक देत असतात. खरं म्हणजे एक अधिकारी मागं असं म्हणाले होते की महाराष्ट्रातलं हे सरकार स्थिर झाल्यानंतर आता चर्चा होईल ती विकास प्रकल्पाशी निगडीत असलेल्या राजकारणाशी, म्हणजे तिथे कोणीतरी विरोध करतंय, भूसंपादनच रखडलंय, पुरेसा पैसा मिळत नाहीये आणि मग त्या योगे सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष सरकारला प्रश्न विचारायला लागतील. दिसतंय काय? माणिकराव कोकाटे, जे मी आधीही म्हणालो की त्यांची एकूण प्रतिमा मला जेवढी वाटते ती अशी आहे की माणिकराव कोकाटे हे जुन्या जमान्यातले राजकारणी आहेत. त्यांना आत्ताचा आचपेच तशा अर्थाने लौकिक अर्थाने कळलेला नाहीये आणि त्यांनी त्यांच्या कृषी खात्यामध्ये उत्तम काम करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जसं की कृषी खात्यातल्या बदल्यामध्ये ह्यावेळेला झालेले नाहीत व्यवहार, तर हे माणिकराव कोकाटे यांचं यश आहे. पण असं आहे की शेवटी तुम्ही सार्वजनिक जीवनामध्ये वावरताना आता इतकी तरी आपली समाजव्यवस्था प्रगत झालेली नाही की आपण खरं बोललं तर ते कुणाला लागलं तर त्याचा मताशी जोडून विचार न करता राजकीय नेते ह्याबद्दलचा काही निर्णय घेतील. खुद्द अजित पवारांनी किती वेळेला वेगळ्या पद्धतीचे वक्तव्य केलेले आहेत आणि ते काय माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भामधला निर्णय घेतील. पण माणिकराव कोकाटे यांचं खातं हे सर्वव्यापी आहे आणि म्हणून त्यांच्या संदर्भामध्ये मला दाट शक्यता वाटते आहे की अजित पवार हे मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं नाराजी व्यक्त केलेली आहे त्यानंतर काहीतरी महत्वाचा निर्णय घेतील आणि विजय घाडगे यांना जसा त्यांनी शब्द दिलाय तसा तो त्यांच्या राजीनाम्याचा किंवा खांदेपालटाचा असू शकतो. पण आता ही ऑनगोईंग डेव्हलपिंग स्टोरी आहे. जी ऑनगोईंग डेव्हलपिंग स्टोरी नव्हती ती होती श्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भातली. आणि हे खरं आहे की धनंजय मुंडे यांच्यावरती जे आरोप झाले त्या आरोपासंदर्भामध्ये जसं अजित पवार म्हणाले की आपली शेवटी न्यायव्यवस्थाच महत्वाची आहे. त्या न्यायव्यवस्थेमधून धनंजय मुंडे यांना खरोखर न्याय मिळालाय. म्हणजे धनंजय मुंडे यांनी कृषी मंत्री असताना सगळे नियम डावलून त्याच्यानंतर ज्या गोष्टी म्हणजे करण्याची खरोखर गरज नव्हती, म्हणजे डीबीटी सारखे डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर वगळून जे शेतकऱ्यांना थेट
उपकरणं आणि तीही सबस्टँडर्ड देण्याचा जो काही प्रघात निर्माण केला होता आणि त्यातनं 300-350 कोटी रुपये सिफोनॉफ म्हणजे भ्रष्ट मार्गाने कमावले असा जो आरोप होता, तर त्या आरोपामध्ये निसंदिग्ध पद्धतीनं त्यांना न्याय मिळालाय. कारण हे प्रकरण हायकोर्टापर्यंत पोहोचलं आणि मग ज्यांनी याचिका केली होती त्या याचिकाकर्त्यालाच कोर्टाने दंड ठोठावला आणि कोर्ट म्हणाले की हे काही बरोबर नाही, त्यांनी जे काही केलेलं आहे ते नियमामध्ये आहे आणि त्यामुळं धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये त्यांना पहिला मोठा दिलासा आता वाल्मिक कराड या प्रकरणामध्ये जी काही बीड जिल्ह्याची आणि धनंजय मुंडे यांची जी बदनामी झाली किंवा त्यांना वाटतं की ती केली गेली, तर त्यातनं पहिला मोठा दिलासा मिळालाय. बातमी ही नाहीये, बातमी ही आहे की ह्या दिलासाबद्दल धनंजय मुंडे यांची म्हणजे त्यांच्या कुटुंबियांना कसा मनस्ताप सहन करावा लागला वगैरे असं अजित पवारांनी सांगितलं आणि मग त्याच्यातनं असं सुतोवाच केलं की त्यांचं आणखीन एक प्रकरण सुरू आहे. ते काय त्यांच्या पत्नीशी निगडीत असलेल्या म्हणजे करुणा मुंडे यांच्याशी निगडीत असलेलं प्रकरण सुरू आहे का अजून कोणतं प्रकरण सुरू आहे. तर ह्या प्रकरणामध्ये कारण वाल्मिक कराडच्या सगळ्या ह्याच्यामध्ये धनंजय मुंडे हे कोण्या अर्थाने दोषी आहेत, तर धनंजय मुंडे यांचं आणि वाल्मिक कराड यांचं राजकीय अर्थाने गुळपीट होतं, ते त्यांनी स्वतः पण सांगितलेलं आहे. तेवढ्या मर्यादेत वगळता दिवंगत संतोष देशमुखांच्या खून प्रकरणामध्ये तसा थेट संबंध धनंजय मुंडे यांचा कुठेही दिसलेला नाही. आता हे दुसरं प्रकरण त्यांना सांगायचंय की ह्या करुणा मुंडेंशी निगडीत असलेलं प्रकरण सांगायचं माहित नाही, पण सगळ्यात मोठं सुतोवाच जे केलं आहे ते असं आहे की त्यांना राजकीय दृष्ट्या त्यांचं पुनर्वसन केलं जाऊ शकतं. माझ्या मते आज अनेक अर्थाने धनंजय मुंडे यांच्यासाठी तो दिलासा आहे. कारण धनंजय मुंडे उत्तम वक्तृत्व, मतदारसंघावरती पकड, निवडणुका जिंकण्यासाठी काय काय गोष्टी करायला लागतात त्याची पूर्ण जाण आणि मराठवाड्यातलं एक उमदं नेतृत्व होतं. पण त्यांनी त्यांच्या वैयक्तिक गोष्टीमध्ये आणि वाल्मिक कराड यांच्यासारखा आता ज्या पद्धतीनं तो त्या गुन्ह्यात आढळून आलाय त्याच्यासारखा मित्र जवळ बाळगल्यामुळे जी काही त्यांची राजकीय हानी झाली आहे ती हानी बघता अशा पद्धतीनं जर अजित पवारांनी असं म्हटलं की त्यांचं राजकीय पुनर्वसन होऊ शकतं, तर त्याची शक्यता आत्ता ह्या क्षणाला त्यांना समाधान देणारी आहे. मला विचाराल तर इतक्यात ते राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता फार फार कमी आहे. कारण एकतर प्रकरण ताज आहे, दुसरं असं आहे की मराठवाड्याच्या मर्यादेमध्ये जातीय अंगाने खूप मोठी तेढ वेगळ्या पातळीवरती निर्माण झालेली आहे आणि त्या तेढ असताना त्याच्यामध्ये खूप सारे सामाजिक पदर आहेत आणि ते पदर असताना जर असा काही निर्णय घेतला आणि खास करून न्याय व्यवस्थेतनं जरी तो निर्णय मिळालेला असला तरी शेवटी जनतेच्या दरबारामधला वेगळा न्याय असतो. तर तो न्याय जो आहे तो न्याय अजून धनंजय मुंडे यांना मिळवायचा. म्हणजे एखादी मोठी निवडणूक आली, त्या निवडणुकीतनं धनंजय मुंडे यांना पुन्हा लोकांनी स्वीकारलं, सर्व जातीच्या लोकांनी स्वीकारलं, तर मग मात्र धनंजय मुंडे यांना त्यांच्या पुढच्या काळामध्ये पुन्हा राजकीय कमबॅक करण्यामध्ये काही जड जाणार नाही. ते राजकीय दृष्ट्या तेवढे चाणाक्ष आहेत, चांगल्या अर्थाने मी म्हणतोय. आत्ताच्या स्थितीमध्ये धनंजय मुंडे यांच्या वैयक्तिक चारित्र्याचं आणि त्यांच्या एकूण सामाजिक प्रतिमेचं मोठं हनन झालेलं आहे. त्यामुळं एक मोठी सुतोवाचाची गोष्ट आपण एवढं म्हणू शकतो की धनंजय मुंडे यांना खरोखर हा मोठा दिलासा मिळालाय की त्यांना कोर्ट कचेऱ्यातनं आता एका प्रकरणातनं स्वतःला बाजूला करता येईल आणि ज्यांनी ज्यांनी त्यांच्यावरती आरोप केले होते त्याही मंडळीला, कारण पत्रकारांचं काम आहे आलेल्या प्रकरणाचं विश्लेषण करून महाराष्ट्राला सांगणं, ते तर आम्ही वेळोवेळी करतोच आहोत. तर ते आज या तारखेमध्ये न्यायालयीन त्या कृषी मंत्री म्हणून केलेल्या गोष्टीतनं तरी बाजूला झालेले आहेत, पण पुढच्या सगळ्या प्रकरणात त्यांची असलेली निर्दोषत्व आणखी सिद्ध व्हायचं आहे. पण म्हणून मी म्हटलं की आजच्या अजित पवारांच्या प्रेस कॉन्फरन्स मधले दोनच महत्वाचे मुद्दे आहेत. एक माणिकराव कोकाटे यांच्यासाठी धोक्याची घंटा आणि दुसरं धनंजय मुंडे यांच्यासाठी काही प्रमाणामध्ये दिलासा. थांबूया आपण इथे. आपलं हे विश्लेषण तुम्ही लाखोच्या संख्येनं पाहत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच.